छत्रपती शिवाजी महाविद्यालयात शुक्रवारी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी पथनाट्य सादर करण्यात आलं। या पथनाट्यामधून अंधश्रद्धेविषयी जनजागृती करण्यात आली। अंधश्रद्धेमुळे आज समाजामध्ये अनेकांचा बळी जातोय, तसंच लाखो रुपयांची लूट दिवसेंदिवस होत असल्याचं दिसून येतंय। अंधश्रद्धेचं निर्मूलन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये अंधश्रद्धेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी छत्रपती महाविद्यालयात शुक्रवारी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी पथनाट्य सादर करण्यात आलं। या कार्यक्रमात अनेक जादूचे प्रयोग दाखवण्यात आले। यावेळी शहाजी भोसले यांनी नारळ पेटवून दाखवला। तो नारळ कशा पद्धतीने आणि कुठल्या द्रव्यामुळे ज्वलंत होतो हेही सांगितलं। मरणाची भीती मनातून काढून टाका, तुम्ही नेहमी यशस्वी असाल। आणि जो माणूस जन्माला येतो मनात ती भीती मनातून काढून टाका। एक घोटाळून घ्यायचो आता कसं वाटतंय? काय बदल आहे पाणीची कोणतरी का बोलली इकडे यायची। अंधश्रद्धेचे निर्मूलन व्हावं याकरिता त्यांनी अनेक जादूचे प्रयोग करून दाखवले। या प्रयोगांच्या माध्यमातून समाजामध्ये होणारी लूट आणि त्यामुळे वाढणारी अंधश्रद्धा याविषयी त्यांनी माहिती दिली। दिवसभरात 200 रुपये दर पेटी, पण आपल्या पतीसाठी 40 रुपयाची पावभाजी खायला घेऊन जाणार नाही। आपल्या बालकासाठी 5 रुपये चॉकलेट घेऊन देणार नाही, पण आपल्या व्यसनासाठी महिनाभरात 1000 रुपये खर्च करत असतात। मी 250 रुपयाचं सिगरेट 10 रुपयाला घेतलं, तिला वाटलं माझ्यापेक्षा केलं सिगरेट नाही, पण ते सिगरेट घेतलं पाण्यात ग्लासात बुडवून हातात धरलं, मित्राला सोडायला लागलं। पुन्हा तो विचार करायला काय करतो म्हणून एक 40 रुपयाचं सिगरेट 10 रुपयाला घेतलं आणि बिना पाण्याच्या ग्लासात बुडवून सोडतो काय करू परत बाबा रे हे 20 रुपये घे आणि तूच मला 10 रुपये परत कर। मित्रांनो पुन्हा सांगतो, जगातील कोणताही चमत्कार हा एक तर रासायनिक विक्री असते, भौतिक विक्री असते किंवा आज चलाकी तरी असते, पण माझ्यासारखा बदमाश तो दैवी चमत्काराचा दावा करून तुमच्यासारख्या भोळ्या मुलांना फसवत असतो। आणि म्हणून आमचे मित्र प्राध्यापक भरत सचाट यांनी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय, कारण जाण्यापूर्वी तिला प्रत्येक चमत्कार मी तुम्हाला सर्वांना शिकवून जाणार आहे। यावेळी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती।